आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात। आज राज्यामध्ये आणि देशामध्ये काल राजकीय धुळवडीची धमाल बघायला मिळाली। बुराना मानो होली है असं म्हणत राजकीय नेते रंगात न्हाऊन गेले। तर होळी आणि धुळवडीचे राजकीय सेलिब्रेशन कसं झालं बघूयात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासोबत धुळवडीचा आनंद लुटला। अमृता फडणवीसांनी धुळवडीच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ठाण्यात आपल्या निवासस्थानी होळीचा आनंद लुटला। नातू रुद्रांश सोबत त्यांनी पर्यावरणपूरक रंगांची उधळण केली। धुळवडीच्या निमित्तानं अख्खं शिंदे कुटुंब कार्यकर्त्यांसह रंगात न्हाऊन गेलं होतं। राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरही आज रंगांची मुक्त हस्ते उधळण झाली। अमित ठाकरेंनी पत्नी मिताली आणि इतर सहकाऱ्यांसह होळीचा आनंद लुटला। तर राज ठाकरेही रंगात रंगलेले पाहायला मिळाले। गुलाबराव पाटलांनी आपल्या पाळधी गावात बंजारा समाजातील बांधवांसोबत धुळवडीचा आनंद साजरा केला। होळीची पारंपरिक गाणी गात बंजारा समाज साजरा करत असलेल्या होळीत गुलाबराव पाटलांनी आवर्जून हजेरी लावली। इतकंच नाही तर लहानग्यांसोबत होळी खेळण्याचा आनंदही गुलाबराव पाटलांना काही आवरता आला नाही। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही धुलीवंदनाची धूम पाहायला मिळते। रंगांची उधळण करत बावनकुळेंनी धुळवड साजरी केली। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातल्या भोई प्रतिष्ठानच्या होळीला हजेरी लावली। मुरली मोहोळांनी यावेळी विशेष मुलांसोबत धुळवडीचा आनंद लुटला। कोकणात शिमग्याची चांगलीच रंगत पाहायला मिळते। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या पाली या गावी शिमगोत्सवात सहभाग घेतला। ढोल ताशांच्या गजरात होळीचा त्यांनी आनंद लुटला। आमदार भास्कर जाधवांनी ग्रामदेवतेची पालखी नाचवत नृत्य सादर केलं। होळीच्या दहनानंतर गावात पारंपरिक मिरवणूक निघाली। त्यात भास्कर जाधवांनी आपल्या कुटुंबासह भाग घेत पालखी नाचवण्याचा आनंद घेतला। अमरावतीच्या कुरळपूर्णा इथे बच्चू कडूंनी अनोख्या पद्धतीनं धुळवड साजरी केली। रस्ते रंगवत बच्चू कडूंनी सरकारकडे शेतकरी कर्जमाफी आणि FRPच्या मुद्द्यासह अनेक मागण्या केल्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।